15 ऑगस्टला पण चिकन मटण दुकानं बंद. ये भगवान क्या जुलुम है. चर्चा तर आहेच, कारण नुकताच कल्याण डोंबिवली पालिकेने असा बंदीचा निर्णय घेतल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. स्वातंत्र्य दिनाला चिकन मटण विकायचं नाही म्हणजे खायचंही नाही, असं या बंदीचा अर्थ म्हणायचा का? गमत पहा. स्वातंत्र्य दिन आहे, घटनेने आपल्याला नागरिक म्हणून मूलभूत अधिकार दिले आहेत, त्यात खानपान स्वातंत्र्यही आहे. आणि त्याच स्वातंत्र्य दिनाला मांसाहारावर बंदी. म्हणजे तुम्हाला जर मांसाहार करायचा असेल तर तो करण्याचं स्वातंत्र्य नाही, हा विरोधाभासच नाही का? दुसरीकडे चिकन मटण विक्री कायदासंमत व्यवसाय आहे, तर त्यावर स्वातंत्र्यदिनी बंदी का? त्या व्यावसायिकांच्या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण? व्यवसाय करायचं स्वातंत्र्य नाही, असे प्रश्न एरवी पालिकेतल्या लोकप्रतिनिधींना आपण विचारले असते, पण निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे लोकप्रतिनिधी नाही. प्रशासन आणि पर्यायाने आयुक्त सगळा कारभार बघतायत. मग हा निर्णय त्यांनी कोणत्या आधारे घेतला? उत्तर नाही. असंच उत्तर तिकडे हैदराबादमध्येही नाही. हैदराबाद महापालिकेने सुद्धा जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाला मांस विक्री बंदी घातली आहे. त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे, पण तोवर निर्णय येईल का त्याचंही काही उत्तर नाही. पण आकडे काय सांगतात पहा. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की भारतात जास्तीत जास्त लोक शाकाहारी आहेत, पण चित्र वेगळं आहे. आजवरचे विविध अभ्यास हेच सांगतात की साधारण 70 ते 80% भारतीय मांसाहारी आहेत. इंडिया टुडेच्या डेटानुसार महाराष्ट्रातही तब्बल 60% जनता मांसाहारी आहे. खरं तर कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आहार स्वातंत्र्यावर अशी गदा आणण्याचं काहीच कारण नाही. एकमेकांच्या खाद्य संस्कृतीचा आदर करणं हे भारतीय वैविध्याचाच भाग आहे. विविधतेने नटलेला हा देश आणि येथील स्थानिक लोकपरंपरा यांचा स्वीकार करणं एवढं अवघड का आहे? 78 वर्ष उलटली स्वातंत्र्य मिळून. स्वातंत्र्य आणि वैविध्याचा स्वीकार आता तरी आपण मनापासून करू का?